नमस्कार, मी पूनम. स्वागत आहे तुमचं एका मराठी ब्लॉगमध्ये. इथं ना जयंतीसाठी साडी घेतली होती, त्याचंच ब्लाऊज कट करून घेतलं होतं. अगोदर मी अस्तर कट करून घेतलं आणि त्यानंतर इथं ब्लाऊज पीस पण कट करून घेतला होता. तर इथं दोन असे ब्लाऊज कट करून घेतले होते. हा एक घेतला होता आणि व्हाईट कलरचा एक ब्लाऊज कट करून घेतला होता. तर मला दोन ब्लाऊज शिवून घेणार होते 14 तारखेपर्यंत, 14 तारखेच्या आत. तर इथं त्यासाठीच ब्लाऊज कट करायला घेतलेला आहे. तर इथं मी 12 तारखेला संध्याकाळी कट केले होते आणि इथं 2 दिवसामध्ये दोन ब्लाऊज शिवून घेतले होते. हा एक व्हाईट कलरचा असा छान ब्लाऊज शिवून घेतला होता आणि आता माझं पण इथं एक ब्लाऊज शिवून घेणार होते साडीवरचा. आणि छान असा इथं ब्लाऊज पण शिवून घेतलेला आहे आणि दुसरा पण ब्लाऊज शिवून घेणार होते. आणि साडीला पण टिप मारायची होती, पण साडीला काही टिप मारली नाही, फक्त 2 ब्लाऊज शिवून घेतलेले आहेत आणि गोट नव्हता मारला, असंच हातशिलाई केली होती. तर हे पण ब्लाऊज कट करून घेतलेलं होतं. एक दिवसात हे ब्लाऊज झालं होतं आणि दुसऱ्या दिवशी मग हे ब्लाऊज शिवलं होतं. तर छान इथं हे पण ब्लाऊज शिवण्यासाठी घेतलं होतं आणि ब्लाऊज शिवून घेतलं आणि असे लटकन पण आणले होते छान ब्लाऊजला. हे लटकन पण लावून घेतलेले आहेत. जास्त करून तर नसतात माझ्या साडीला लटकन, हे पण मी ह्या साडीसाठी आणले होते. तर छान इथं लटकन पण लावून घेतले होते. डिझाईन हे काय नाही, साधाच असा गोल गळा शिवला होता. आणि त्यानंतर मी 13 तारखेपर्यंत ब्लाऊज शिवून झाले होते. हा वार आहे 14 तारखेचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती होती त्या दिवशी. तर इथं मी सकाळी, हा टायमिंग आहे 9चा, तर इथं लवकरच स्वयंपाक बनवण्यासाठी घेतला होता. तर आज करणार होते पुरी. तर आजच्या ब्लॉगमध्ये मी काय रेसिपी केली होती तेच इथं शेअर करण्यासाठी घेतलं होतं आणि रुटीन पण शेअर केलेलं आहे. तर इथं मी अगोदर तर जितकं पुऱ्या करायच्या तितकं पीठ घेतलं आणि एक वाटीभर रवा टाकलेला आहे. रवा टाकला की पुऱ्या छान होत्यात. तर छान असं घट्टसर इथं मी पीठ मळून घेतलं होतं आणि थोडं एक 10 मिनटं झाकून ठेवलं आणि त्यानंतर इथं पुऱ्या करून घेतल्या होत्या. तर इथं मी पुऱ्या पण करून घेतल्या होत्या. अगोदर तर पुऱ्याच करायला घेतल्या होत्या. चहा नाश्ता असा झाला की पुऱ्या करायला घेतल्या होता आणि त्यानंतर तेल तापलं की इथं पुऱ्या पण करून घेतलेल्या आहेत. तांदूळ पण भिजण्यासाठी टाकलं होतं आणि इथं इतक्या आणखी पुऱ्या करायच्या राहिलेल्या होत्या. तर सगळ्या पुऱ्या आता इथं करून घेणार होते आणि भाजी पण करणार होते. तर इथं मी पुऱ्या पटकन सगळ्या गोळे करून घेते आणि नंतर लाटून घेतलेले आहेत. पिठाचा वापर नाही करत, तेलच लावून अशा पुऱ्या लाटत असते, चिटकत नाहीत. त्यामुळं अगोदर गोळे करून घेते आणि नंतर पटकन होतात. अशा पुऱ्या करायला घेतल्या ना, गोळे करून घेतले आणि लाटल्या की लवकर होतात. तर पुऱ्या सगळ्या करून घेतलेल्या आहेत आणि इथं तांदूळ मध्ये 4-5 असे काजू पण टाकले होते भिजण्यासाठी. त्यानंतर इथं मला पूजा पण करून घ्यायची होती. त्यासाठी इथं मी पहिलं तर सगळं बुद्धांची मूर्ती सगळी स्वच्छ अशी धुवून घेतली आणि झाड होते हे पण सगळे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. असे पाण्याने क्लीन करून घेतले झाडं पण आणि बुद्धांची मूर्ती पण. म्हणलं घरामध्ये पण पूजा हे करून घेऊ. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो पण स्वच्छ करून घेतला आणि त्यानंतर सगळं इथं मी असं हे सगळं स्वच्छ करून घेतलं होतं. लवकर घरातले कामं पण उरकून घेतले होते सगळे असे आणि पहिलं पूजा हे करून घेऊ म्हणलं. इथं मिस्टरांनी हार पण आणून दिलेला होता. हार फुल असे आणले होते आणि इथं मी टेबलवरतीच असं हे ठेवलं होतं सगळं हात हे. आणि पूजा पण छान इथं अशी करून घेतली, वंदना पण अशी करून घेतली घरामध्ये सगळ्यांनीच. आणि आज जाणार होते मी आमच्या इथं स्टेशनला पण जाणार होते. तर घरातले पहिले सगळे कामं वगैरे उरकून घेतले आणि नंतर मग जाणार होतो. तर इथं छान अशी वंदना हे करून झाली होती आणि त्यानंतर इथं मी आज बनवलं होतं, खीर बनवणार होते. तर इथं तांदूळ आणि काजू भिजण्यासाठी टाकले होते. त्यानंतर इथं मी सगळी मिक्स भाजी घेतली होती. शिमला मिर्च, बटाटा, फ्लावर, ते बीन्स आणि वाटाणा, इतकं अशा भाज्या घेतल्या होत्या. सगळ्या व्हेज भाजी करणार होते आज, म्हणलं व्हेज भाजी करू. त्यासाठी इथं सगळ्या भाज्या कट करून घेतल्या आणि इकडं मसाला पण करून घेतला होता. कांदा, टोमॅटो, अद्रक, लसूण, कोथिंबीरचं वाटण. तेल चांगलं तापलं की तेलामध्ये मी इथं सगळं पहिलं तर वाटण टाकलेलं आहे. गॅस तेल अगोदर तापलं होतं, मी बारीक गॅस करून ठेवला होता आणि त्यानंतर इथं मी भाज्या कट करून स्वच्छ ठेवल्या होत्या पाण्यात, काळ्या नाहीत म्हणजे पडत भाज्या त्यामुळं. आणि आता सगळ्या भाज्या पण मिक्स करून घेणार होते
आणि मला भात पण करायचा होता, मसाला भात करणार होते. त्याच्यासाठी पण इकडं कांदा टोमॅटो भाज्या थोड्या ठेवल्याच होत्या मी काढून, त्यातल्या कांदा टोमॅटो काढून घेतला. आणि इकडं हे पण तेलामध्ये छान खडा मसाला थोडासा टाकून घेतला होता. आणि इकडं मसाला पण भाजीचा करून घेतला होता. कांदा टोमॅटो अद्रक लसूणची पेस्ट टाकून सगळं तेल सुटेपर्यंत मसाला सगळा परतून घेतला. आता भाज्या ह्याच्यामध्ये टाकून घेतल्या होत्या. तर भाजी पण छान झाली होती, मिक्स भाजी अशी केली होती. सगळ्याच भाज्या टाकल्या होत्या, वाटाणा बटाटा आणि शिमला मिर्च, बीन्स पण टाकलं होतं. आणि भाज्या सगळ्या टाकून घेतल्या. आणि इकडं लगेच भात पण करण्यासाठी घेतला होता, मसाला भात केला होता. तर ते पण लगेच तांदूळ इकडं सगळ्या भाज्या परतून घेतल्या आणि स्वच्छ धुतलेले तांदूळ तेलात टाकून घेतले. आणि भाजीमध्ये इथं मी 2-4 चमचे शेंगदाण्याचं कूट पण टाकलं होतं. भाजी छान होती अशी, मसाला आणि शेंगदाण्याचं कूट टाकून केलं की. त्याच्यामध्ये लगेच हळद आणि मीठ चवीपुरतं आणि चटणी अशी टाकून घेतली होती. आणि व्हेज मसाला टाकला होता, भाजीचा सब्जी मसाला ते टाकला होता. आणि सगळं एकत्र चांगलं असं सगळं मिक्स करून घेतलं. आणि भाजीमध्ये गरम पाणी करण्यासाठी ठेवणार होते इकडं भाज्या परतेपर्यंत. आणि भाजी करताना गरम पाणीच वापरायचं, म्हणजे छान भाजी होती चांगली. कधीतरी एखादी नाही टाकत, पण अशा भाज्या मी करताना गरम पाणीच करून घेत असते. तांदूळ टाकलं होतं, हे पण सगळं एकत्र चांगलं मिक्स करून घेतलं. लवकर असा स्वयंपाक करून घेऊ म्हणलं. आणि इथं मी सगळं भात पण असा टाकला होता बनवण्यासाठी. आणि हे पण पाणी टाकणार होते भात शिजण्यासाठी पण. आणि इकडं भाज्या पण वाफळण्यासाठी ठेवल्या होत्या बारीक गॅसवरती, गरम पाणी करून घेणार होते भाजीत टाकण्यासाठी. तर हे छान असं मिक्स भाजी पुरी भात असं आजचं जेवण होतं दुपारचं. इकडं भाज्या होत होत्या, थोडंसं इकडचं आवरून घेतलं घर. आणि दूध पण तापण्यासाठी ठेवायचं होतं, तर इकडं मी दूध पण तापण्यासाठी ठेवणार होते. इकडं भाजी ठेवली होती थोडी शे करेपर्यंत. आणि दूध पण गरम करून घेऊ, म्हणजे खीर करण्यासाठी तापवलेलं तापवून घेतलेलं दूध थंड करून वापरणार होते, गरम दूध नव्हते टाकणार त्यासाठी. तर दूध पण तापण्यासाठी ठेवलं. आणि इकडं तांदूळ पण वाटून घेणार होते. तर इकडं मी दूध पण तापण्यासाठी ठेवलं होतं आणि तांदूळ पण चांगले भिजले होते. आता हे वाटण करून छान अशी खीर करून घेणार होते. इकडं खीर बनवण्यासाठी तांदूळ आणि काजू वाटून घेतले होते. काजू बदाम थोडंसं खोबरं आणि विलायची असं घेतलं होतं. इकडं भात पण झालेला होता छान असा. आणि इकडं आता खीर पण करून घेणार होते. तर इथं खीरची रेसिपी मी शॉर्ट व्हिडिओ पण केलेला आहे, ते शेअर करेल. छान अशी इथं खीर केलेली आहे. आणि खाण्यासाठी पण आजचा स्वयंपाक म्हणजे छान झाला होता, सगळा साधा सिंपलच केला होता. खीर पुरी मसाला भात आणि मिक्स भाजी असं आजचं जेवण होतं. तर मुलं मिस्टर सगळेच घरी होते, आज मिस्टर पण घरीच होते. तर इथं आज सगळ्यांसाठी हे मोठं प्लेट मी मागवल्या होत्या मिशोवरून. तर ह्या आज मी जेवणासाठी काढल्या होत्या, म्हणलं आज ह्याच्यामध्ये सगळं जेवण घेऊ. तर पापड पण गरम करून घेतले होते. तर आज सगळेजण जेवणासाठी तर घेतलं होतं दुपारचं. तर या तुम्ही पण सगळे दुपारचं जेवण करण्यासाठी. आता सगळ्यांना इथं जेवण वाढून घेते. आणि माझ्यासाठी पण लगेच इथं जेवण करण्यासाठी घेतलं होतं. तर इथं माझ्यासाठी पण घेतलं होतं. तर आजच्या जेवणामध्ये छान असं जेवण केलं होतं. व्हेज मसाले भात केला होता, व्हेज भाजी आणि पापड पुरी असं खीर पण एकदम छान झाली होती खाण्यासाठी. आणि इथं दुपारचं 2 वाजता जेवण वगैरे करून थोडासा आराम केला. आणि नंतर हा टायमिंग आहे 5:30 पावणे 6 वाजले असतील. तरी ऊन इतकं होतं, जास्तच होतं, ऊनच वाटत होतं. दरवेळेस आम्ही सकाळचं जात असतो इकडं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इथं स्टेशनला जात असतो. तर ह्यावेळेस आम्ही 5:30 पावणे 6 वाजले असतील इकडं आलो होतो. छान असं इथं पण वंदना हे केली. आणि थोड्या वेळ बसलो तिथं. आणि नंतर मग संध्याकाळच्या टायमिंगला घरी आले. 7-7:30 वाजले असतील घरी येताना. तर आजचं असं रुटीन शेअर केलं आहे. ज्यांनी ब्लॉग बघितला त्यांना मनापासून धन्यवाद.